सुनाऊंगा जो आपने पढ़ी है, सबने पढ़ी है अपने, जिन्होंने पढ़ाई की है 10वीं तक, पर इम्प्लीमेंट अपन कर नहीं पाते कभी कभार। और ये इसलिए कि अपन ये भूल जाते कि ये प्रोसेस है, हमेशा अपन मेंटली स्टेबल नहीं रह सकते, किस दिन बुरे भी रहेंगे अपन। तो तब भी मेंटल स्टेबल रहने के लिए अपने को हर रोज एक ही चीज प्रोसेस है ये। जैसे फिटनेस जिम किए 2 महीने, तब अपनी मसल्स दिखना शुरू हुई, फिर आपने जिम करना बंद कर दिया, मसल्स दिखना बंद हो गई। तो प्रोसेस है ये, कभी खत्म नहीं होने वाली प्रोसेस है। तो ये कविता लास्ट मैं सुनाना चाहूंगा। कविता का नाम है गणा। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घाटात राहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घाटात राहून, माहेर वाशिंग पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिंग पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खिसली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खिसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कार भारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगार काढतो आहे, कार भारणीला घेऊन संगेसर आता कार भारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो है चिखलगार काटतो है। ये लाइन ध्यान से सुनना नीचे वाली। खिशाकडे हात जाताच जरा एकटेपणा वाटला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेव फक्त लढ म्हणा।